औसा तालुक्यातील आशिव गावामध्ये बुधवारी दुपारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडलेली आहे। आता शेतातील ऊस तोडणी दरम्यान हार्वेस्टर आला होता। मग पुढे काय घडलेलं आहे ते पहा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या। निष्काळजीपणा हा किती धोकादायक असू शकतो हे तुम्ही आता पहा। मृत्यू अधिक वेदनादायक ठरल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। म्हणजे त्या मृत्यूने अक्षरशः सर्वजण थरकाप सर्वांचा उडत आहे। आशिव येथील शेतकरी शंकर सावंत यांच्या शेतातील ऊसाला साखर कारखान्याची तोड लागली होती। त्यामुळे बुधवारी दुपारी ते स्वतः शेतात उपस्थित होते। मग त्यांच्यासोबत असा तो धक्कादायक प्रकार घडलेला आहे की सर्व महाराष्ट्रीय लोकांच्या अक्षरशः अंगावरती काटा येईल अशी घटना त्यांच्यासोबत घडलेली आहे। या घटनेत मग पुढे बऱ्याचशा गोष्टी उघडकीस झाल्या। पहिल्यांदा मग त्या हार्वेस्टर ड्रायव्हरने असं काय केलं की तुम्हाला सुद्धा एक प्रचंड राग येईल आणि त्यानंतर ही घटना संपूर्ण बाहेर कशी आली ते सुद्धा तुम्ही ही संपूर्ण घटना पाहिल्यावर तुम्हाला कळेल। आता झालं असं होतं की आशिव येथील शेतकरी शंकर सावंत यांच्या शेतातील ऊसाला साखर कारखान्याची तोड लागली होती। त्यामुळे बुधवारी दुपारी ते स्वतः उपस्थित हजर होते। दुपारी सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी सुरू होती। हार्वेस्टर मशिनीद्वारे ऊस तोड सुरू असताना काही ऊस बाजूला पडला होता। हा पडलेला ऊस मशीनमध्ये टाकण्याचा प्रयत्न शंकर सावंत हे स्वतः करत होते। आता बाजूला ऊस पडला होता। हार्वेस्टरचं कसं असतं की जर ऊस बाजूला पडला तर तो नाश होऊन जातो, म्हणजे खराब, म्हणजे त्याचा काहीच उपयोग होत नाही, त्यामुळे तो वाया जातो। त्यामुळे या शेतकऱ्याने असं केलं की हा पडलेला ऊस मशीनमध्ये टाकण्याचा प्रयत्न शंकर सावंत यांनी स्वतः करण्याचा प्रयत्न केला होता। मग त्यांच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडला। याच वेळी काय झालं, अचानकपणे ते हार्वेस्टरच्या यंत्रात अडकले। क्षणात घडलेल्या या भीषण घटनेत शंकर सावंत यांच्या शरीर मशिनीमध्ये ओढले गेले आणि त्यांचे तुकडे तुकडे झाले। ही दृश्य इतकी भीषण होती की प्रत्यक्षदर्शींना धक्का बसला। मात्र या घटनेची माहिती तात्काळ त्यांच्या कुटुंबियांना किंवा पोलिसांना देण्यात आली नव्हती। आता ही बाब अधिक गंभीर ठरली आहे। शंकर सावंत हे दुपारनंतर बराच वेळ शेतातून परत न आल्याने त्यांच्या पत्नीला संशय आला। आता सायंकाळच्या सुमारास पत्नी व मुलगा यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली। शेतात ऊसाच्या फडात आजूबाजूच्या परिसरात त्यांनी शोध घेतला। आता 1.5 ते 2 तास उलटूनही शंकर सावंत कुठेच दिसत नसल्याने कुटुंबियांची चिंता वाढत गेली। शोधादरम्यान ऊसाच्या काकरीमध्ये शंकर सावंत यांचा मोबाईल फोन आणि चप्पल आढळून आली। हे दृश्य पाहताच पत्नी आणि मुलगा हादरले। त्यांनी तात्काळ हार्वेस्टर चालकाकडे जाऊन शंकर सावंत यांच्याबाबत विचारणा केली। मात्र त्या चालकाने काय सांगितले पहा। तो चालक असं म्हणाला की तो हार्वेस्टरचा चालक असा म्हणाला, मला काहीही माहिती नाही असे सांगून त्याने हात झटकले। त्यामुळे पत्नी व मुलाने पुन्हा शोध सुरू ठेवला। मात्र संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्यांचाही काही थांग पत्ता लागत नव्हता। दरम्यान मग प्रत्यक्षात हार्वेस्टर चालकास शंकर सावंत हे मशीनमध्ये अडकून मृत्युमुखी पडल्याचे लक्षात आले होते। आता ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने मशीन बंद केली आणि हार्वेस्टरच्या मालकास याची माहिती दिली। मात्र ही माहिती थेट पोलिसांना किंवा कुटुंबियांना देण्यात आली नाही। हा विलंब आणि हा माहिती लपवण्याचा प्रयत्न संशयास्पद ठरत होता। मग पुढे काय झालं ते पहा, तुम्हाला सुद्धा मोठा धक्का बसेल। शंकर सावंत यांची पत्नी आणि मुलगा शोध घेत असताना हार्वेस्टर अचानक का बंद आहे अशी विचारणा त्यांनी चालकाकडे केली। साहजिकच आहे की त्यांचा मोबाईल, त्यांची चप्पल तिथे पडली होती। मग त्यांना संशय आला होता। मग पत्नी आणि मुलगा शोध घेत असताना हार्वेस्टर अचानक बंद आहे अशी विचारणा त्यांनी चालकाकडे केली। त्यावेळी मुलगा आणि पत्नी म्हणाले की मशीन तुम्ही बंद का केलेलं आहे? त्यावेळी चालकाने मशीनमध्ये बिघाड झाला आहे असे कारण सांगून खरी माहिती देण्याचे टाळले। त्यामुळे कुटुंबीय अज्ञानातच राहिले आणि मौल्यवान वेळ वाया गेला। हार्वेस्टर मालकाने अखेर भादा पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस पथक रात्री सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले।
पोलीस फाडात आल्यानंतरच पत्नी आणि मुलाला शंकर सावंत यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समजली. पोलिसांनी पंचनामा करून हार्वेस्टरमधून मृतदेह बाहेर काढला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. आता शंकर सावंत हे कुटुंबाचा आधारस्तंभ होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुलं आणि 2 मुली असा मोठा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष अचानक अशा भीषण पद्धतीने गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाताने पुन्हा एकदा ऊसतोडीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. हार्वेस्टरसारख्या अवजड आणि धोकादायक मशिनीजवळ शेतकऱ्यांनी स्वतः काम करणे कितपत सुरक्षित आहे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अशा घटनांमध्ये तात्काळ मदत माहिती देण्याची जबाबदारी मशीन चालकांची भूमिका यावरही गंभीर चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास भादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव करत आहेत. हार्वेस्टर चालकाने माहिती लपवली का, विलंब का झाला, यामध्ये कोणाचा निष्काळजीपणा आहे का याचा तपास केला जात आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शंकर सावंत यांच्या नातेवाईकांनी केली. आता ही घटना केवळ एका शेतकऱ्याच्या मृत्यूची नाही तर ऊसतोडीतील असुरक्षितता, यंत्राभोवतीची बेफिक्री आणि मानवी निष्काळजीपणाचे भयावह वास्तव पुन्हा समोर आणणारे आहे. प्रशासनाने अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. खास करून ज्यांचा हार्वेस्टर आहे त्या मालकाने खरं तर एक व्यक्ती त्या हार्वेस्टर जवळ ठेवावा, जेणेकरून सर्वत्र तो लक्ष देईल की आसपास कोणी येत तर नाही ना. अशा कामासाठी खरं तर हार्वेस्टर मालकाने एक व्यक्ती ठेवलाच पाहिजे. कारण की कधीकधी हार्वेस्टरच्या आवाजाने आजूबाजूची परिस्थिती अजिबात कळत नाही. त्यामुळे ड्रायव्हरला सुद्धा याची कल्पना येत नाही की हार्वेस्टर भोवती आजूबाजू कोण आहे की नाही. त्यामुळे हार्वेस्टर सोबत एक व्यक्ती असायलाच पाहिजे की तो आजूबाजूला लक्ष देईल किंवा कोणालाही त्या हार्वेस्टर जवळ जाऊ देणार नाही. अशा प्रकारे एक व्यक्ती पाहिजेच. तो व्यक्ती जर असेल तर हार्वेस्टर जवळ कोण आला तर त्वरित तो त्यांना मागे सरकेल किंवा ड्रायव्हरला सांगेल की हार्वेस्टर जवळ व्यक्ती आलेला आहे. खरं तर जेव्हा हार्वेस्टर शेतामध्ये येतो तेव्हा त्याच्याजवळ कोणीही गेलं नाही पाहिजे. शेतकऱ्याचं थोडं नुकसान झालं तरी चालेल, पण आपला जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे हार्वेस्टर जवळ जाणं हे खूप धोकादायक आहे. आणि या शेतकऱ्यासोबतसुद्धा असाच प्रकार घडलेला आहे. ऊस पडलेला असताना त्यांनी तशा प्रकारचं ते कृत्य केलं आणि त्यानंतर त्यांचा तिथे जागीच मृत्यू झालेला आहे. खरं तर हार्वेस्टर मालकाची आणि हार्वेस्टर ड्रायव्हरची सुद्धा थोडी यात चूक आहे. अशाच कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत. कारण की सर्वत्र लक्ष दिलं गेलं पाहिजे, त्यानंतर काळजीही घेतली पाहिजे, अशासुद्धा कमेंट्स येत आहेत. तर अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असेल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत काळजी घ्या.